नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे स्तर पाहिले. त्यामध्ये आपत्तीपूर्व, प्रत्यक्ष आपत्ती आल्यावर आणि आपत्ती नंतर या तिन्ही स्तरांचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण उद्दिष्ट, विधान आणि कारणे 2005 चा जो आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे त्याची उद्दिष्ट, विधान आणि कारणे ही डिटेलमध्ये अभ्यासलेली आहेत. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील महत्वपूर्ण तरतुदींचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. थोडक्यात आपणाला जो कायदा आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याविषयी व्यवस्थितरित्या माहिती ही मिळालेलीच आहे. तर आजचा पुढचा हा पॉइंट आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा. म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी काही खाती आहेत, गव्हर्नमेंटचे जे काही प्रशासकीय जी खाती आहेत त्या खात्यांकडे आपत्ती व्यवस्थापनाचा कोणता भाग हा आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी सोपविला आहे याबाबत यामध्ये विस्तृत स्वरूपामध्ये माहिती ही दिलेली आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा, मेकॅनिझम ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती काळात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी ही होत असते, हे सर्वांना माहीत आहे. अशा वेळी आपत्ती नियंत्रणाखाली आणणे, तिची तीव्रता कमी करणे व जीवितहानी व मालमत्ता हानी कशी कमी करता येईल यासाठी आपत्ती काळात विविध शासकीय स्तरांवर यंत्रणा या कार्यरत असतात. त्या कार्यप्रणालीला प्रमाणित कार्यपद्धती असे म्हणतात. आपत्ती काळात कोणत्या खात्यांनी कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या आणि कोणती कर्तव्ये ही मोठ्या प्रमाणात व जबाबदारीने पार पाडायची याची रचना या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये, या व्यवस्थापन यंत्रणेमध्ये दिलेली आहे. ती आपण पाहणार आहोत आता. विविध खात्यांमधील समन्वय, म्हणजे जी काही महाराष्ट्र राज्याची राज्य स्तरावर जी काही खाती आहेत ती सर्व खाती यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. शासकीय विविध खात्यातील समन्वय, शासकीय खाते आणि खाजगी संस्थांतील समन्वय आणि शासकीय विविध खात्यातील माहितीचे प्रसारण अशा 3 प्रकारच्या सहकार्याची आपत्ती काळामध्येही आवश्यकता असते. त्यामध्ये मूळ प्रत्येक खात्यातील कामाची निश्चिती करण्यात आल्याने आपत्तीच्या काळात प्रत्येक जण आपापले काम हा व्यवस्थितरित्या करतो. ही जी खाती आहेत या ज्या खात्यांकडे विभागून देण्याचं कारण असं आहे की प्रत्येक खात्याला आपापली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडता यावी म्हणून तिचे विभाग हे केलेले आहेत. प्रत्येक विभागानुसार आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी शासनाने हा मोठा निर्णय हा घेतलेला आहे व प्रत्येक खातं हा व्यवस्थितरित्या पार पाडून आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडते व देशाच्या अर्थव्यवस्थेस मोठ्या प्रमाणामध्ये हातभार करत असते. तर विविध खात्यातील समन्वय पाहूया. विविध भागातील प्रत्येक खात्यातील पथके आपत्ती प्रशिक्षण व साहित्यासह तयार असतात. ही पहा आता ही खाती दिलेली आहेत स्क्रीनवरती. पोलीस खाते, महसूल खाते, विद्युत पुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, वेधशाळा विभाग, दूरसंचार विभाग, जिल्हा माहिती विभाग आणि शेवटचा आहे रेल्वे विभाग. या सर्व खात्यांकडे आपापली खाती ही नेमलेली आहेत. विविध विभागातील प्रत्येक खात्यातील पथके आपत्ती प्रशिक्षण व साहित्यासह तयार असतात. आपल्याकडील साधनांची माहिती, आपल्या प्रमुख जबाबदाऱ्या व अधिकाऱ्यांचे पत्ते, फोन नंबर्स, मोबाईल नंबर्स जिल्हा नियंत्रण कक्षास हे उपलब्ध करून देतात. प्रत्येक खाते आपला एक कक्ष 24 तास व तो 7 दिवसांसाठी स्थापन करत असते. जिल्ह्यातील वेधशाळा पावसाविषयीचा अंदाज जिल्हा नियंत्रण कक्षास दर दिवशी कळवतात. जर पावसाचे प्रमाण जास्त असेल तर पर्जन्य वृत्तांत 6 तासांनी अद्ययावत करतात. जिल्हावार व्यवस्थापनात जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने आपले काम व्यवस्थितपणे केल्यास आपत्तीमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी ही निश्चितपणे कमी करता येतेच. या सर्व हानीची तीव्रता कमी करणे, त्याविषयी जे काही प्रमुख निर्णय घेणे, या सर्वांचं व्यवस्थापन करण्यासाठी हे सर्व 11 विभाग नेमून दिलेले आहेत. तर त्याची आपण डिटेलमध्ये एका विभागाची माहिती पाहणार आहोत. पहिलं आहे पोलीस खाते. पोलीस खात्यातील पथक आहे, जो काही अधिकाऱ्यांचा गट असेल त्यास पथक म्हणतात. पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक,
पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस पाटील याप्रमाणे जिल्हा पातळीपासून तर गाव पातळीपर्यंत या सर्व अधिकाऱ्यांचा गट हा कार्यरत असतो. आपापले काम हे व्यवस्थितरित्या जबाबदारीने पार पाडण्याचं काम हे करत असतात. तर पोलीस खात्याची आपत्ती काळातील काय कामे आहेत? आपत्तीच्या वेळी झालेल्या मृतांची ओळख पटवून मृतदेहांची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावणे हे काम आहे. त्यानंतर आहे मृताचा नियमाने पंचनामा करणे. त्यानंतर रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी बंदोबस्त ठेवणे. आपत्तीग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्था काबूत ठेवून समाज विघातक प्रवृत्तींना नियंत्रित ठेवणे. तसेच अफवा पसरू देणाऱ्यांना काबूत ठेवणे. म्हणजे बंदोबस्त करणे. जे काही आपत्ती झाल्यानंतर काही वेळेस काही लोक विक्षिप्त असतात, ती निदर्शने काढतात, मोर्चे काढतात, या गोष्टींना बंदी घालणे, या सर्व व काहींना अफवा पसरवू न देणे, या गोष्टींना बंधन करणे, यासाठी ते तयार असतात. आपत्कालीन मदत साहित्याची वाहतूक सुरक्षा पुरविणे. त्याचप्रमाणे आपत्तीग्रस्तांना हलविण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना तसेच RSP यांच्या मदतीने ट्रॅफिकवर नियंत्रण ठेवणे. पोलीस नियंत्रण कक्षाला दर 2 तासांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास आपणाकडील माहितीही पुरवावी लागते. आपत्ती काळात पोलीस अधिकाऱ्यांमधील एका अधिकाऱ्याची नेमणूक पूर्णपणे दिवसभर म्हणजे 24 तास रात्रंदिवस 24 तास करणे व त्या अधिकाऱ्याची नेमणूक 7 दिवस करणे. नेमणूक पोलीस नियंत्रण कक्षासही करावी लागते. एक अधिकारी रात्रंदिवस 7 दिवस तिथे निरीक्षणासाठी असतो, कार्य करण्यासाठी, जबाबदारी पार पाडण्यासाठी तिथे असतो. जखमींना प्राधान्याने दवाखान्यात व इस्पितळात नेत असताना होणारी गर्दी नियंत्रित करणे. आपत्तीच्या ठिकाणी बघे गाड्यांची गर्दी नियमित करणे व वाहतुकीची व्यवस्था लावणे. आपत्तीग्रस्त भागातील संपत्ती व मौल्यवान वस्तूंचे रक्षण करणे. आपत्तीग्रस्तांना चोरांनी न लुटण्याची काळजी घ्यावी लागते. म्हणजे पोलीस खात्यांना स्वतःच सर्व बाजूला ठेवून स्वतः ड्युटी बजावणे हे खूप या काळामध्ये गरजेचं असतं. याचबरोबर वेगवेगळ्या आपत्तीग्रस्त लोकांना व्यक्तिगत माहितीसाठी मार्गदर्शन करणे हे पोलीस खात्याचे काम असते. इतर सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांना व कक्षात काम करणाऱ्या सेवकांना व स्वयंसेवी संस्थांना संरक्षण देण्याचे महत्त्वाचे काम हे पोलीस खाते आपत्ती व्यवस्थापनामध्ये करत असते. आपत्ती आल्यानंतर पोलीस खातं हे अतिशय डोळ्यात तेल घालून आपली जबाबदारी ही खूप मोठ्या कष्टाने पार पाडत असते. कुठलीही कुचराई न ठेवता व्यवस्थितरित्या स्वतःची जबाबदारी यशस्वी ते करत असते. आपत्ती आल्यानंतर सर्वसामान्य लोकही इतक्या वेळात धावून जात नाही. तितक्या वेळात धावून या पोलीस खात्यांना जावं लागतं. कुठल्याही कंडिशनला, कुठल्याही स्थितीमध्ये, अगदी पाऊस असो, पाणी असो, काही असो, तरीही त्यांना उपस्थित राहणे हे गरजेचंच असतं. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये पोलीस खातं हे सुद्धा खूप मोलाची कामगिरी करत आहे. त्यानंतर पाहूया महसूल खाते. महसूल खातं ही पोलीस खात्यासारखंच आपली महत्वाची जबाबदारी पार पाडत असते. त्यांचं पथक आहे, अधिकाऱ्यांचा गट असा आहे: जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार व तलाठी. म्हणजे जिल्हा पातळीवरून तर गाव पातळीपर्यंत, खेड्यापर्यंत या अधिकाऱ्यांचा गट हा अतिशय जबाबदारीने कार्यरत असतो. तर त्यांची कामे पाहूयात, कामाचं नियोजन पाहूयात. आपापल्या गटांतर्गत विभागवार बैठका घेऊन आपत्ती निवारणासंदर्भात नियोजन केले जाते. जिल्हा, तालुका, गाव या विभागीय पातळ्या मानून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा, तालुका, गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून गरजेचे असते. म्हणजे बैठका घेऊन, अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेऊन त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा अगदी जिल्हा पातळीपासून तर एखादी छोटीशी वस्ती गाव पातळीपर्यंत हा सर्व करावा लागतो. पुढचं आहे निवारा व्यवस्था. महसूल खात्याचं पुढचं महत्वाचं काम आहे निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे. आपत्ती दरम्यान लोकांचे स्थलांतर करण्याची वेळ आल्यास त्यांना निवारा व्यवस्था व या दृष्टीने निवाऱ्याची सोय ही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून द्यावी लागते.
नियंत्रण कक्षाची तपशीलवार व्यवस्था करून हा कक्ष रात्रंदिवस म्हणजे दिवसाचे 24 तास आणि 7 दिवस कंटिन्यू सुरू ठेवण्याची व्यवस्था ही केलेली असते. मदत व सोडवणूक कामासाठी आवश्यक असणारे साहित्य जमा करून ठेवणे हे अतिशय महत्वाचे असते. उदाहरण असेल, आपत्तीच्या काळामध्ये ज्या काही प्राथमिक वस्तू असतील, गरजेच्या असतील, त्या तयार ठेवणे यांना आवश्यक असते. उदाहरणार्थ लाईफ जॅकेट, मेणबत्ती, बॅटरी, पेट्रोमॅक्स, सर्च लाईट, विविध करवती, मेगाफोन, वेल्डिंग मशीन इत्यादी. या सर्व गोष्टींचा त्यांना या सर्व गोष्टींची त्यांना व्यवस्था ही करावीच लागते. त्यानंतर पुढचं आहे संसाधनांची उपलब्धता. आपत्ती काळात लागणाऱ्या जड संसाधनांची, वाहनांची उपलब्धता परिसरात कोठे होईल याची यादी करून ठेवावी लागते. उदाहरणार्थ काही साधने, मोठे मोठे मशिनरी लागत असतील, उदाहरणार्थ जेसीबी, फोकलेन, ट्रक, बोटी, जनरेटर इत्यादी, व अजूनही काही गरजेनुसार ज्या वस्तू तात्काळ उपलब्ध कराव्या लागतात त्या उपलब्ध करून देण्याचं काम हे महसूल खातं करत असतं. गाववार, तालुकावार, जिल्हावार अद्ययावत नियंत्रण कक्षात असावे लागते. आपत्तीची सूचना मिळताच गाव पातळीवरील अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयाच्या जागीच राहण्याची सूचनाही द्यावी लागते. मंत्रालय, नियंत्रण कक्ष, विभागीय आयुक्त, सचिव, मदत आणि पुनर्वसन विभाग, मुख्य सचिव, पालकमंत्री यांना आपत्तीविषयक कल्पना ही द्यावी लागते. या सर्व देशातील मोठमोठ्या किंवा राज्यातील मोठमोठी जी खाती आहेत, या सर्वांना आपत्तीची कल्पना ही महसूल खात्याला द्यावी लागते. त्यानंतर अग्निशमन, होमगार्ड, पोलीस खाते यांच्या मदतीने सोडवणुकीचे कार्य हे करावे लागते व उपचाराला नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी लागते. तसेच मृत्यू पावलेली व्यक्ती व मृत जनावरे यांना वाहून नेण्याची व्यवस्था करणे, यासाठी सरकारी यंत्रणेच्या बसेस, शासकीय वाहने व खाजगी वाहनांचाही वापर हा करावाच लागतो. संवेदनशील भागात लाऊडस्पीकर वाहनांवरून दक्षतेचा इशाराही दिला जातो. ही सर्व महसूल खात्याची कामे आहेत. त्यानंतर महसूल खात्याची अजूनही काही कामे आहेत, इतर कार्य पाहूयात. जनजीवन पूर्ववत होण्यासाठी दळणवळण व्यवस्थापन सुरळीत करून लोकांचे स्थलांतर करावे लागते. तसेच तात्पुरती शिबिरे, निवास व्यवस्था आणि अन्नधान्याची व्यवस्था, माहिती केंद्राची स्थापना करून लोकांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्था ही करावी लागते. ज्या काही प्राथमिक गरजा असतील, दळणवळण, अन्नधान्य, निवारा व वैद्यकीय गरज, ही सर्व यांना उपलब्ध करून द्यावी लागते. आरोग्य विभागाच्या मदतीने साथीचे रोग पसरवू न देणे व त्यासाठी उपाययोजना करणे. कृषी विभागातर्फे कृषी नुकसानीचा पंचनामा करणे, अन्न, पाणी, औषधे यांचे निरीक्षण करून वाटप करणे, खाजगी व्यक्ती, अशासकीय संस्था यांना मदतीचे आवाहन करणे, कपडे, सुखे धान्य, सानुग्रह, अनुदानाचे वाटप करणे, आपत्ती स्वरूपाविषयी माहिती घेण्यासाठी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधणे इत्यादी योजना या मोठ्या प्रमाणामध्ये आणि जबाबदारीने महसूल खात्यास राबवाव्या लागतात. त्यानंतर पुढचा आहे विद्युत पुरवठा विभाग. तर विद्युत पुरवठा विभागामध्ये या 3 अभियंत्यांचा गट पथक कार्यरत असतं. अधीक्षक अभियंता, उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या अधिकाऱ्यांचा गट जिल्ह्यापासून गाव पातळीपर्यंत कार्यरत असतो. पोलीस खातं असेल, महसूल खातं आहे, त्याचप्रमाणे विद्युत पुरवठा विभाग हाही खूप महत्वपूर्ण जबाबदारी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनामध्ये पार पाडत असतो. तर त्यांची कामे पुढील प्रमाणे आहेत. दर 2 तासांनी जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहिती पुरवणे व त्यांच्याशी आपत्तीविषयी समन्वय साधणे हे काम आहे. विद्युत पुरवठा पूर्ववत करणे किंवा आवश्यकता भासल्यास विद्युत पुरवठा खंडित करणे हेही गरजेचेच आहे. आपत्ग्रस्त भागातील विजेसाठी पर्यायी व्यवस्था करणे व विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विविध गट ठेवण्याचे काम विद्युत विभाग करतो. तहसीलदार यांचे मार्फत जिल्हा नियंत्रण कक्षाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधणे, प्रसार माध्यमांशी संपर्क साधून भारनियमन, विजेची उपलब्धता यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, या सर्व गोष्टींसाठी विद्युत पुरवठा विभाग हा तत्पर असतो. अलीकडील काळातही वादळे असतील किंवा दुसऱ्या काही आपत्ती असतील, या घडल्यानंतर ताबडतोब विद्युत पुरवठा बंद करण्याचं काम अगदी तत्परतेने या विभागाला सतर्क राहावं लागतं.
अतिवृष्टी असेल, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, वादळी पाऊस असेल किंवा विजेंच्या गडगडाट होत असेल, त्या काळातही विद्युत पुरवठा हा खंडित केला जातो. प्रत्येक वेळेस या विभागास तत्पर राहणे खूप गरजेचं असतं व तो विभाग आपलं कार्य हा जबाबदारीने व्यवस्थितरित्या पार पाडत असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे सार्वजनिक बांधकाम विभाग. तर या विभागामध्ये पुढील अधिकाऱ्यांचा गट पथक हे कार्यरत असतं. अधीक्षक अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता या 3 अधिकाऱ्यांचा ग्रुप पथक हे कार्यरत असतं. त्यांची आपत्ती व्यवस्थापन काळातील कामे पाहूयात. आपत्तीमुळे निर्माण झालेल्या रहदारीतील अडथळ्यांना दूर करणे व रस्ते वाहतूक पुन्हा सुरू करून देणे. जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षास दर 2 तासांनी माहिती देणे. सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याची आपत्ती काळात नियंत्रण कक्षात नेमणूक करणे. तिचे स्वरूप असते रात्रंदिवस म्हणजे 24 तास व ते कंटिन्यू 7 दिवस असं तयारी ठेवावी लागते. पावसाळ्याच्या काळात दरडी कोसळल्याने होणारी आपत्ती टाळण्यासाठी दरडी कोसळणाऱ्या भागाची व रस्त्याची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी या विभागाला लागते. अशा धोकादायक ठिकाणी मजूर, बुलडोजर, जेसीबी या गोष्टींचा संच हा सज्ज ठेवावा लागतो. घाटक क्षेत्रात आपत्ती घडल्यास अशा ठिकाणी फलक लावून गाड्या थांबवण्याची व्यवस्थाही पाहावी लागते. प्रवाशांची जेणेकरून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणे. राज्य किंवा विभागीय वाहतूक मंडळाशी समन्वय साधून वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे व आपत्ती घडताच अशी माहिती नियंत्रण कक्षास त्वरित पुरवावी लागते. म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचंही खूप मोठं योगदान, खूप मोठी जबाबदारी आपत्ती काळामध्ये असते व ते आपले पार पाडत असतात. त्यानंतर पुढचा विभाग आहे आरोग्य विभाग. आरोग्य विभाग, आपत्ती म्हटलं की आरोग्य, प्रथमोपचार या गोष्टी खूप महत्वाच्या असतात व हा विभागही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार असतो. खूप मोठं कार्य हा आपत्ती काळामध्ये पार पाडत असतो. तर यामध्ये अधिकाऱ्यांचं जे काही पथक आहे ते पुढील प्रमाणे आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी असा या अधिकाऱ्यांचा गट पथक हे कार्यरत असतं व यांची आपत्ती काळात या अधिकाऱ्यांना पुढील कामे ही पार पाडावी लागतात ते आपण पाहूयात. जिल्हा परिषदेने निर्माण केलेले आपत्ती नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्माण केलेल्या नियंत्रण कक्षास दर 2 तासांनी आपल्याकडील माहिती पुरवण्याचे काम करते. उपायात्मक औषधोपचार आणि साथीचे रोग मध्ये करत असतो. लोकांना दिले जाणारे अन्न, पाणी इत्यादींवर नियंत्रण ठेवून स्वच्छतेबाबत काळजी घेणे व याबाबत स्वयंसेवी संस्था व इतर खाजगी व्यक्तींची मदत घेणे. कर्मचारी, औषधे, साथीच्या रोगांचा प्रसार इत्यादींच्या अधिक मदतीसाठी तहसीलदारामार्फत आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क हा साधावा लागतो. जखमींना व अतिसंवेदनशील व्यक्तींवर इस्पितळात औषधोपचार करणे हे मोठ्या प्रमाणात गरजेचं असतं. आपत्तीग्रस्त भागात औषधोपचार व औषधांचा पुरवठा करणे, हॉस्पिटलमध्ये माहिती केंद्राची निर्मिती करणे, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेवणे व कोणत्याही आपत्तीत विशेषतः पुराच्या व चक्रवाताच्या आणि त्सुनामी सारख्या आपत्ती काळात पाणी पिण्यासाठी योग्य आहे का यांची तपासणी करून घेणे. पाणी शुद्ध करण्याच्या उपाययोजनांचे समुपदेशन घरोघरी जाऊन करणे. साथीचे रोग पसरले असल्यास डॉक्टरांचे पथक आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचे पथक गरजेच्या औषधांसह गावातच मुक्कामासाठी पाठवण्याचे कामही आरोग्य विभाग हा करत असतो. हा इतकं अगदी पाण्यापासून वैद्यकीय विभाग आपलं काम बजावत असतो. शुद्ध पाणी, अशुद्ध पाणी किंवा प्रथमोपचार या सर्व गोष्टी आरोग्य विभागाकडे असतात. पुढचा विभाग आहे पाटबंधारे विभाग. पाटबंधारे विभागामध्ये 3 अधिकाऱ्यांचा गट कार्यरत असतो. अधीक्षक अभियंता, उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या 3 अधिकाऱ्यांचा गट हा कार्यरत असतो. तर त्यांची कामे पुढील प्रमाणे आहेत. धरणावरील नियंत्रण कक्षाने
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून माहिती पुरवण्याचे काम पाटबंधारे विभाग हा करत असतो. पाटबंधारे विभागातील एका अधिकाऱ्याची 24 तास व 7 दिवसासाठी नियंत्रण कक्षास नेमणूक करणे हे काम या विभागाकडून केले जाते. धरणाच्या पाण्याच्या स्थितीविषयी माहिती जिल्हा प्रशासनास पुरवण्याचे काम पाटबंधारे विभागाकडूनच केली जाते. आपत्ती जर धरण भाग असेल, पाणलोट क्षेत्रामध्ये घडून आली असेल, तर या ठिकाणी महत्वपूर्ण जबाबदारी पाटबंधारे विभाग हा बजावत असतो. स्वतःचं काम जे काय असेल आपत्ती काळामध्ये तर्क राहण्याचं, कल्पना देण्याचं, माहिती पुरवण्याचं व पूर्णपणे व्यवस्थितरित्या जबाबदारी पार पाडण्याचं पाटबंधारे विभाग हा काम करत असतो. त्यानंतर आहे कृषी विभाग. पुढचं पाहूया कृषी विभाग. कृषी म्हणजे शेतीच्या काळामध्ये शेतीच्या ठिकाणी काही आपत्ती आल्यास ते संपूर्ण काम हाताळण्याचं आपत्तीचे काम हाताळण्याचं काम कृषी विभाग हा करत असतो. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे बऱ्याचदा नुकसान होत असते. नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, यामुळेही शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं व त्या ठिकाणी काम करण्यासाठी नुकसान झाले असेल, नुकसानीची भरपाई असेल किंवा अजूनही काही कामे असतील ती कामे करण्याचं काम कृषी विभाग हा करत असतो. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीच्या झालेल्या तहसीलदारांच्या मदतीने निश्चित करण्यासाठी पथक तयार करून नुकसानीचा अहवाल हा जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा लागतो. आपत्तीमध्ये पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास कृषी विभागाला आपतग्रस्त शेतकऱ्यांना नवीन बियाणांचा साठा उपलब्ध करून द्यावा लागतो. त्याचप्रमाणे तलाठी व ग्रामसेवक यांना शेतीविषयक नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश कृषी विभाग देतो. त्याचप्रमाणे आपत्तीमध्ये शेतीच्या झालेल्या नुकसानीच्या संदर्भात संबंधित शेतकऱ्याला प्रचलित नियमानुसार त्वरित अनुदान मिळण्याबाबत कृषी विभागाला काळजी घ्यावी लागते. शेतजमिनीचे नुकसान झाले असेल किंवा पिकांचे नुकसान झाले असेल, या सर्व गोष्टी गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत पाहण्याचं काम तलाठी असेल, ग्रामसेवक असेल व नंतर अगदी प्रमुख अधिकारी तहसीलदार यांना हे सर्व पाहावे लागतं. या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीखाली हे सर्व काम पाहावे लागते व वेळोवेळी त्या गोष्टींची माहिती देणे, हे सर्व वेळोवेळी काही नुकसानीचे फॉर्म भरणे असतील किंवा नुकसान भरपाई जी काही पैसा स्वरूपामध्ये मिळत असते, या गोष्टींचीही दखल घ्यावी लागते. या सर्व गोष्टी कृषी विभागामध्ये येतात. त्यानंतरचा विभाग आहे वेधशाळा. वेधशाळा म्हणजे आपत्ती काळातील कामे काय असतील वेधशाळेतील हे पाहूया. आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत वेधशाळांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आपत्ती इशारा यंत्रे ही बसवली जातात. एखादी आपत्ती उद्भवल्यास या यंत्राद्वारे इशारा दिला जातो. हा इशारा मिळताच त्याबद्दलची माहिती सर्व तहसीलदारांना दूरध्वनी किंवा बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे कळविण्याचे कार्य हे वेधशाळेद्वारे केले जाते. या सूचना हवामानाबाबत, पाऊस, वादळ याविषयीची माहिती दूरदर्शन केंद्र संचालकांना देणे, किनारी भागामध्ये भरती ओहोटीची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास दर दिवशी न चुकता कळविणे, अशी कार्य देखील वेधशाळेद्वारे केली जातात. उदाहरणार्थ कधी कधी सुनामी येतात, त्यांची पूर्वसूचना कधी कधी वेधशाळा आपणास देत असते. चक्रीवादळ असेल किंवा अतिवृष्टी असेल, गडगडाटी वादळांचा पाऊस असेल, कुठल्याही स्वरूपामध्ये जे काही हवामान खात्यातील जी काही अडचण असेल, जे काही आपत्ती येत असतील, या सर्व आपत्ती आपणास वेधशाळेमार्फत कळविल्या जातात व त्यानंतर जी काही जबाबदारी घ्यायची असेल, जे काही शासकीय दृष्टीने जी काही नंतर कामे करायची असतील, ती सर्व कामे वेधशाळा ही सुचवत असते. त्यानंतरचा विभाग आहे दूरसंचार विभाग. त्यामध्ये दूरसंचार विभागातील आपत्ती काळातील कामे पाहूयात. जिल्हाधिकारी कार्यालयास दूरसंचार नियंत्रण कक्षाकडून दिवसातील दर 2 तासांनी माहिती पुरवण्याचे काम हे करावे लागते. जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच आपत्ती व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनी कायम कार्यरत ठेवणे व दुरुस्ती करणे हे महत्वाचं काम असतं.
आपत्ती काळात दूरसंचार सेवा पूर्ववत करणे व ही सेवा पूर्ववत करण्यासाठी तंत्रज्ञानी व्यक्तींचा एक गट तयार करणे गरजेचे असते. अधिक माहितीसाठी तहसीलदारांमार्फत जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क साधणे होय व आपत्ती काळात आपल्या एका अधिकाऱ्याची नेमणूक कंटिन्यू रात्रंदिवस 7 दिवस अशी आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी करावी लागते. जी काही आपत्ती झाली असेल तिचा निरोप एका ठिकाणावरून दुसरीकडे लगेच व ताबडतोब त्याच क्षणी देण्यासाठी दूरसंचार विभाग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले कार्य पार पाडत असतो. दूरसंचार विभागामुळे हे कार्य करणे खूप सोपे झाले आहे. या क्षणाची बातमी दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या विभागाला देणं खूप गरजेचे असतं व हे काम दूरसंचार विभाग बजावत असतो. हे कार्य दूरध्वनीमुळे किंवा मोबाईल फोनमुळे हे खूप मोठं जवळ आलेलं आहे व अतिशय जलदरित्या माहिती पोहोचविणे हे खूप सोपे झाले आहे व हे काम दूरसंचार विभाग पाहत असतो. त्यानंतरचा विभाग आहे जिल्हा माहिती विभाग. जिल्हा पातळीवर जिल्हा माहिती विभाग हे एक आहे. त्यांची आपत्ती काळातील कामे पाहूयात. जिल्हा माहिती विभागाला जिल्हा प्रशासन व प्रसारमाध्यमे यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून कार्य करावे लागते. आपत्ती संदर्भात विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी केलेले कार्य, आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानाचे प्रमाण इत्यादी बद्दलची माहिती जिल्हा माहिती विभागाला प्रसारमाध्यमांना कळवावी लागते. त्याचप्रमाणे आपत्तीची पूर्वतयारी म्हणून केलेल्या शासकीय कामांना प्रसिद्धी देणे, वर्तमानपत्रे, विपर्यस्त छापलेल्या बातम्यांना आळा घालण्याचे कामही जिल्हा माहिती विभागाद्वारे केले जाते. प्रसारमाध्यमे व वर्तमानपत्रे यांना सत्यता कळावी आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचे गैरसमज न पसरविण्यासाठी जिल्हा माहिती विभाग माहिती पुरवण्याचे काम हा करत असतो. आपत्ती काळामध्ये एक एक माहिती ही अनेक खात्यांना कळवावी लागते व ही खात्यांना कळवण्याचे काम जिल्हा माहिती विभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो. वर्तमानपत्र असतील त्यामध्ये छापलेल्या बातम्या, काही खोट्या बातम्या असतात त्यांना आळा घालणे, जे काही खरं आहे ते समोर आणणे, हे सर्व काम या विभागास पाहावे लागते. तसेच प्रसार माध्यमे असतील त्यांनाही व्यवस्थितरित्या सत्यता कळावी, घटना व्यवस्थितरित्या कळावी व त्याविषयी त्यांचे काही गैरसमज होऊ नये ही सर्व माहिती पुरविण्याचे काम जिल्हा माहिती विभाग हा करत असतो. त्यानंतरचा विभाग आहे रेल्वे विभाग. आपत्ती काळातील रेल्वे विभागाची काही कामे आहेत ते पाहूयात. रेल्वे नियंत्रण कक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास अलीकडील माहिती दर 2 तासांनी पाठविणे गरजेचे असते. रेल्वे पोलिसांमार्फत रेल्वे स्टेशनवरील गर्दीचे नियंत्रण करणे. ज्या ठिकाणी आपत्ती आली असेल, रेल्वे स्टेशन असेल किंवा रेल्वे विभागामध्ये असेल, त्या ठिकाणी रेल्वे पोलिसांमार्फत रेल्वे स्टेशनवरील गर्दीचे नियंत्रण हे कमी केले जाते. लोकांना रेल्वे वेळापत्रक, अगर रेल्वे अपघाताविषयी योग्य व अद्ययावत माहिती द्यावी लागते. काहीतरी आपत्ती आल्यानंतर रेल्वे बंद होत असतात. काही वेळापुरत्या, काही दिवसांपुरत्या किंवा काही तासांपुरत्या रेल्वे या बंद ठेवावे लागतात. त्यांचे वेळापत्रक देणे व नंतर केव्हा चालू होणार आहे याचेही वेळापत्रक देणे हे सुद्धा काम गरजेचे असते. लोकांना तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या निवाऱ्याविषयी माहिती पुरविणे, जखमींना प्राधान्याने हॉस्पिटलमध्ये इस्पितळात हलवण्याचे काम करणे, गाडी स्थानकावर थांबली असल्यास त्यामागील कारणाची उद्घोषणा करणे, काही आपत्ती असेल किंवा रस्त्यामध्ये काही आपत्ती असेल तर गाडीला जागीच थांबवण्याचं कामही केलं जातं. तर गाडी ही स्थानकावरच थांबली असेल तर त्या मागची कारण काय असेल, का थांबली आहे, कशामुळे थांबली आहे, ही सर्व माहिती उद्घोषणा किंवा त्या माहितीची घोषणा ही करावीच लागते. अपघाताविषयी माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष उघडणे व स्टेशनवरील प्रवाशांना बसेसची सेवा उपलब्ध करून देणे. आपत्ती ही मोठ्या स्वरूपात असेल, लवकर वेळेत पुन्हा सर्व पूर्वपदावर येत नसेल तर पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवाशांना बसेसची सेवा उपलब्ध करून देणे त्या ठिकाणी खूप गरजेचे आहे. प्रसारमाध्यमांना बदलवलेल्या वेळापत्रका संदर्भात अगर रेल्वे वाहतुकी संदर्भात माहिती देणे, स्थानकांवर अडकलेल्या लोकांसाठी जेवण, पाणी यांची व्यवस्था करणे हे खूप महत्वाचं काम आहे. आपत्ती काळामध्ये अनेक प्रवासी ही रेल्वे असेल किंवा रेल्वे स्थानकावर अडकलेले असतात.
दूरदूरचे असतील तर त्यांच्या प्राथमिक गरजा असतील, अन्न, पाणी किंवा सुरक्षा, या सर्व गरजा या रेल्वे विभागालाच पाहाव्या लागतात. आपत्ती काळचं व्यवस्थापन हे रेल्वे विभागातर्फे केलं जातं. तर वरील कामांसाठी व त्या कामाचे पूर्णपणे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वेतील एक अधिकारी हा पूर्णपणे 24 तास म्हणजे रात्रंदिवस व 7 दिवस आपत्ती काळात नियंत्रण कक्षात नेमणूक करतात व त्या अधिकाऱ्याला सर्व माहिती पाहावी लागते व योग्य ती कारवाई असेल, योग्य ते बदल असतील, योग्य ती काही ऍक्शन असेल, या सर्व ऍक्शन या घ्याव्या लागतात. त्याचप्रमाणे आपत्तीच्या काळामध्ये महानगरपालिका, नगरपालिका तसेच नगर परिषदा या सुद्धा आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये आपला सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये दर्शवत असतात. गाव पातळीवर ग्रामपंचायत असेल, तालुका पातळीवर ज्या काही नगर परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिका या सर्व आपला सहभाग हा मोठ्या प्रमाणात दर्शवत असतात. अशा प्रकारे स्वयंसंस्था, मित्रमंडळे, लोकप्रतिनिधी तसेच गाव पातळीवरील समन्वय समिती स्थापन करून प्रमाणित कार्यपद्धतीद्वारे शासन आपत्ती व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न हा करत असते. शासनाकडे ही जबाबदारी असते की आपत्तीची तीव्रता कमी करणे व त्यासाठी काय व्यवस्थापन करता येईल हे सर्व व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने शासन हा आपली जबाबदारी मोठ्या प्रमाणामध्ये व तत्परतेनेही पार पाडत असतो. त्यांना काही वेळा स्वयंसेवी संस्था, मित्रमंडळे, लोकप्रतिनिधी तसेच गाव पातळीवरील समन्वय समिती याही संस्था मोठ्या प्रमाणामध्ये आपली मदत ही दर्शवत असतात व आपत्तीचे व्यवस्थापन याप्रमाणे विविध खात्यांमार्फत केले जाते व प्रत्येक खात्याला ही जबाबदारी वाटून दिल्यानंतर कुठल्याही एका खात्यावर कुठल्याही जबाबदारीचा जास्त लोड येत नाही. प्रत्येक खातं हे व्यवस्थितरित्या आपली जबाबदारी ही पार पाडत असते व देशाच्या अर्थव्यवस्थेत, राज्याच्या अर्थव्यवस्थेत किंवा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला आपला सर्व हातभार हा व्यवस्थितरित्या लावत असतो. जी काही हानीची परिस्थिती उद्भवली असेल त्यातून तात्काळ बदल घडविणे, तात्काळ हानीची तीव्रता कमी करणे व नव्याने पूर्ववत सुरळीत कसं चालेल या गोष्टीकडे सर्वजण पॉझिटिव्ह रीतीने पाहत असतो व पॉझिटिव्हली काम करत असतो. आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांच्या सर्व गोष्टींची माहिती पुरवणे, त्यांना सर्व गोष्टी असतील त्यांची माहिती पुरवणे व प्रत्येकाला या हानीपासून वाचवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी व नव्याने पुन्हा जीवन पूर्ववत करण्यासाठी खूप मार्गदर्शनही प्रत्येक खात्याकडून शासनामार्फत हे केले जाते.